ते शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले, म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय, असा त्याचा अर्थ होतो. आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो. पण मी पुन्हा पुन्हा ते त्याच्यात विश्वास बसत नाही म्हणून, कारण एक काळ आमचा सगळा परिसर जीव की प्राण मानणारा गडाला आहे. म्हणून बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील, मला तर नाहीच बोलले वाटतं, बोलले असतील तर दुरुस्त करतील. असंही म्हटले की धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे, राजकीय स्वार्थासाठी जाती तेढ या निमित्तानं निर्माण होत आहे. मला इतक्या गप्पा झाल्या काय शिकावं, शिकवणाऱ्याने काय बाबाजीला दोष देऊन उपयोगी राहावं. बाबाजीला दोष देऊन का उपयोगी, का उपयोगी बाबाजीला दोष देऊन. हो ना, मग आता बाबाजीला दोष देऊन का उपयोगी बरं. अरे तुम्ही माणूस मारून टाकला राव, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, त्याच्या रक्ताची माया दया न येता, त्याच्या रक्ताची माया दया न येता सर्रास गुन्हेगारी करत हिंडणाऱ्यांचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष भयांनाच आरोपीचे पिंजऱ्यात उभा करणं असंच होतं ना मग ही. आणि तुम्ही मात्र शाजूकसारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशी जी वेळ आली, तुमच्या नरड्याला फास लागला, मग तुम्ही बाबाजींचा महंतांचा आसरा घ्यायला गेले. हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. यांनी हे करू नये, आणखीन खोलात जाईल म्हणजे परत सिद्ध होत आहे, परत सिद्ध होत आहे. पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का, हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारे मग हीच का ती टोळी. त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही, देणार हीच का मग ती टोळी असं करून घेते. आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात ओढायचं. ही कोणचा राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले मग तुम्ही. धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणत्या सलोखा ठेवायला लागले तुम्ही, तर वातावरण दूषित करायला लागले. मग त्याला बाबाजीला दोष नाही, करणारा चांगला नाही आणि आणखीन करणाऱ्याने विचारपूर्वक गोष्टी करावं. आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही. असंही म्हटले की पक्षांचे नेते यांना देखील जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. बाबा मी का मला तर आज ऐकूनच ही व्हायला लागलं आहे, खरंच सांगतो मी. जे शॉकिंग विषय, ह्यो शॉकिंग विषय 100% राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे. आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं, फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं, सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो. पण मी बाबाजींना दोष देणारच नाही. शेवटी त्या बाबाजी त्यांची सर या गुंडाला नाही येणार. सर्रास बलात्कार, दरोडे टाकणारे, बलात्कार करणारे, जमिनी हडपिणारे, स्वतःच्या जातीतले सुद्धा माणसं कापू टाकणारे, हे वेगळ्याच दिशेनं चाललं आहे आता. पण याला बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. पापा यांनी केले, आता पांघरून घालायला लावायला लावतात की काय. पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असते तर मला वाटतं ते दुरुस्त करतील, ठेवणार नाहीत. नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राज्यात. काल अजित पवारही आले होते, तेही धनंजय मुंडेंना काहीच बोलले नाही थेट. असं काही सूचक इशारे त्यांनी दिले, पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर. आणि आता त्यांचा राजकीय प्रश्न येतात, आपल्याला काय करायचं. आता काय त्यांनी मुख्य घ्यायला पाहिजे त्याची, त्याला काय त्यांच्यात काही असतंय. पण राज्यासमोर या बादर मीडियानी सत्य हकीकत गोरगरीब 13 ते 14 करोड जनतेसमोर सत्य समोर ठेवलेलं आहे. जीवावर उद्धार होऊन हे या मीडियाच्या बांधवाचं खरं श्रेय न्याय देण्यासाठीच. हो, त्यामुळं कोणी कोणाला बोललं काय आणि नाही बोललं काय, बाजूला बसले काय, सरळ बसले काय, आता जनतेसमोर बादर मीडिया बांधवांनी सत्य नेलेले आणि ते शेवटपर्यंत नेणार आहेत. गुंतणार सगळे. पण उगाच बाबाजींकडे जाऊन
आपलं केलेलं कृत्य पाप झाकू नये. हा, नाही. बहुत बहुत शुक्रिया. तेरे कुछ रह रहा है क्या? बाद में आता है विशाल सरांनी विचारून टाकला माझा प्रश्न. विचारा. आहे का अजून काय? काय त्याची समस्या बाजू हा गणपती ये नाही का?